नमस्कार. देशभरात छोट्या छोट्या घटनांवर मोठ्या चर्चा रंगताना दिसतात. मात्र काही गंभीर आरोप समोर येऊनही अनेकदा त्यावर फारसं बोललं जात नाही, चर्चा होत नाही किंवा मोठ्या प्रमाणावर बातमीही दाखवली जात नाही. उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये समोर आलेले हे प्रकरणही त्यापैकीच एक असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. या घटनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जर या आरोपांमध्ये तथ्य असेल तर अशा प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे आणि पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे या उद्देशाने ही बातमी मांडत आहोत. कोणत्याही समाज, जात किंवा धर्माचा विचार न करता अन्यायाविरोधात का आवाज उठवला जात नाही असा सवाल अनेकांकडून उपस्थित केला जातोय. उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील एका गावात घडलेल्या कथित घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. एका मंदिरात 10 वर्षीय दलित मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप समोर आला असून या प्रकरणामुळे सामाजिक वातावरण तापलंय. आरोपी म्हणून विजय पंडित नावाच्या व्यक्तीचं नाव समोर आलं असून त्याच्या विरोधात पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना गावातील शिव मंदिर परिसरात घडल्याचा आरोप आहे. शुक्रवारी काही मुलं मंदिराजवळ खेळत असताना आरोपीने एका 10 वर्षीय मुलीसोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा करण्यात आलाय. मुलगी रडू लागल्यानंतर आसपासच्या लोकांना संशय आला आणि काही ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर आरोपीला पकडून थेट पोलीस ठाण्यात नेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी विरोधात पॉक्सो कायद्यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला. मात्र या प्रकरणात सर्वाधिक संताप व्यक्त केला जात आहे तो आरोपीला कथितपणे तातडीने मिळालेल्या जामिनावरून. कुटुंबियांच्या आरोपानुसार गुन्हा दाखल झाल्यानंतर काही तासातच आरोपीला पोलीस ठाण्यातून जामीन देण्यात आला. ही माहिती गावात पसरल्यानंतर स्थानिक नागरिक आणि काही सामाजिक संघटना आक्रमक झाल्या. भीम आर्मी, भारत एकता मिशनचे कार्यकर्ते, स्थानिक नागरिकांनी पोलीस ठाण्याबाहेर जोरदार आंदोलन केल्याचं सांगितलं जातंय. आंदोलकांनी पोलीस प्रशासनावर दबावाखाली काम केल्याचा आरोप केला. आरोपीला संरक्षण दिलं असल्याचा दावा करत घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनादरम्यान एक मोठा प्रश्न सतत उपस्थित केला जात होता. जर पीडित मुलगी दुसऱ्या कुठल्या प्रभावशाली कुटुंबातील असती तर याच प्रकरणावर देशभरात चर्चा झाली नसती का? सोशल मीडियावरही अनेकांनी संताप व्यक्त करत विचारलं की अशा गंभीर आरोपांवर मोठे राजकीय नेते, सेलिब्रिटी किंवा तथाकथित समाजसेवक शांत का आहेत? दरम्यान या प्रकरणाला जातीय रंग मिळाल्याच्याही चर्चा सुरू झाल्या. सोशल मीडियावरील काही पोस्टमध्ये आरोपीच्या समर्थनार्थ काही लोक पोलीस ठाण्याबाहेर जमल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र या दाव्यांची अधिकृत पुष्टी झालेली नाही. तरीही या चर्चांमुळे सामाजिक वातावरण अधिक संवेदनशील बनलं आहे. देहात कोतवालीचे प्रभारी HN सिंह यांनी सांगितलं की आरोपीवर लावण्यात आलेली कलम 7 वर्षांपेक्षा कमी शिक्षेची असल्याने कायदेशीर प्रक्रियेनुसार त्याला जामीन देण्यात आला. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. या संपूर्ण प्रकरणामुळे पुन्हा एकदा एक महत्त्वाचा प्रश्न समोर आलाय. समाजात अन्यायाविरोधात आवाज उठवताना आपण खरंच सर्वांसाठी समान भूमिका घेतो का? पीडितेची जात, धर्म किंवा सामाजिक पार्श्वभूमी पाहून समाजाचा संताप बदलतो का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लहान मुलींवरील अत्याचाराच्या आरोपांवर आपण पुरेसं बोलतो का? सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून सत्य नेमकं काय आहे हे अधिकृत चौकशीनंतर स्पष्ट होणार आहे. मात्र जर या आरोपांमध्ये तथ्य आढळलं तर आरोपीला कठोर शिक्षा व्हावी आणि पीडितेला न्याय मिळावा अशी मागणी अनेकांकडून केली जात आहे.